तुम्हाला एंडसेम एक्झाम द्यायची. एंडसेम TOC ची एंडसेम 70 मार्क्सची एंडसेम द्यायची तुम्हाला. तर याच्यात तुम्हाला युनिट 3 ग्रामर, प्रिपेअर करायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर U4 PDA पुश डाऊन ऑटोमेटा, युनिट 5 TM ट्युरिंग मशीन, युनिट 6 थेअरी. टॉप मध्ये मॅक्सिमम मार्क तुम्ही पाडू शकता ग्रामर, PDA, ट्युरिंग मशीन आणि थेअरी. तुम्ही थेअरी प्रिपेअर करा. थेअरीचे असे फिक्स पॅटर्न आहेत. हाल्टिंग प्रॉब्लेम ऑफ ट्युरिंग मशीन्स, PCB पोस्ट करस्पॉन्डन्स ऑफ प्रॉब्लेम्स, पॉलिनॉमियल टाइम रिडक्शन्स, P क्लास NP क्लासचे प्रॉब्लेम्स, असे मल्टिपल प्रॉब्लेम्स आहेत. 10 to 15 प्रॉब्लेम्स क्वेश्चन्स, तेच क्वेश्चन्स रिपीटेड विचारले जातात आणि त्याच्यावर तुम्ही युनिट 6 कम्प्लीट करू शकता. फिक्स 15 किंवा 16 क्वेश्चन आहेत. तेच क्वेश्चन रिपीट विचारले जातात. तुम्ही मागच्या 2-3 वर्षाचा क्वेश्चन पेपर बघा, तेच क्वेश्चन प्रिपेअर करा ऑर सहित, तर तुमचा युनिट 6 त्याच ठिकाणी प्रिपेअर होऊन जाईल. त्याच्यामध्ये तुमचा 17 to 18 मार्क्सचा पेपर हा थेअरीवर विचारला जातो. आले तुम्ही युनिट 5 ट्युरिंग मशीन. तर ट्युरिंग मशीन 3 याच्यामध्ये डिस्ट्रीब्युट झालेलं आहे. एक जनरल TMचा क्वेश्चन येतोच, ट्युरिंग मशीनचे क्वेश्चन येतात. त्याच्यानंतर अरिथमॅटिकल ऑपरेशनचे सुद्धा तुमचे ट्युरिंग मशीनचे क्वेश्चन्स येतात. तर अरिथमॅटिक ऑपरेशन मध्ये काय विचारलं जातं तुम्हाला, युनरी नंबर वरती अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करायचे. त्याच्यात तुमचा सेकंड्स कॉम्प्लिमेंट, ऍडिशन ऑफ 2 युनरी नंबर्स, सबट्रॅक्शन ऑफ 2 युनरी नंबर्स, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनरी नंबर्स, हे 4 क्वेश्चन. याच्यापैकी एक क्वेश्चन हा तुम्हाला विचारला जातो कन्फर्म. म्हणून हे 4ही क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित केले तर याच्यातला एक क्वेश्चन आला तरी 9 मार्काला तो तुमचा प्रॉब्लेम बसतोय. त्याच्यानंतर DFA to TM, RE to TM, असं 3 पॅटर्नवर तुमचा ट्युरिंग मशीन हा युनिट होतोय. हा पण 80 to 17 मार्क्सला या युनिटचं पण वेटेज आहे. याच्यामध्ये तुम्ही ट्युरिंग मशीन करा किंवा अरिथमॅटिकचे जे प्रॉब्लेम आहेत 4 प्रॉब्लेम ते कन्फर्म करा. त्याच्यातला एक प्रॉब्लेम हा येतोच, 9 मार्क तुम्हाला तिथंच भेटून जातात. पूर्ण थिअरी रीड करा व्यवस्थित. पेपरला जाण्याच्या अगोदर पूर्ण थिअरी व्यवस्थित प्रिपेअर करा आणि पेपरला गेले तर लास्ट युनिट पहिले अटेम्प्ट करा, जेणेकरून तुमचे 17 to 18 मार्क्स त्या ठिकाणी कन्फर्म होतील. PDA मध्ये आल्यानंतर PDA मध्ये काय येतं, तुमचा पॅलेंड्रॉम्सचे प्रॉब्लेम्स व्यवस्थित करा. पॅलेंड्रॉम्स प्रॉब्लेम व्यवस्थित करा. CFG टू PDA चा कन्सेप्ट येऊ शकतो. PDA टू CFG चा प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. CFG टू PDA किंवा PDA टू CFG याच्यावर 100% क्वेश्चन एक विचारला जातो. दोघांपैकी एक क्वेश्चन तुम्हाला 7 किंवा 8 मार्काला विचारला जाईल. या 2 मधून तुम्ही एक प्रिपेअर करा. त्याच्यानंतर या ठिकाणी PDA चे A*N, B*N, A*N, B*N, C*M, D*M, WC, W*T, WWR, WWT असे मल्टिपल प्रॉब्लेम्स हा पुश डाऊन ऑटोमेटाचे विचारले जातात. आपल्या ऍपवर जा, ऍपवर सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केलेले आहेत. तर जेवढे प्रॉब्लेम्स तुम्हाला हवे असतील सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला आपल्या ऍपमध्ये भेटतील. याच्यामध्ये अजून तुम्ही टॉप डाऊन पार्सिंग आणि बॉटम अप पार्सिंग हा कन्सेप्ट सुद्धा या ठिकाणी करून ठेवा, जेणेकरून तुमचं 4th युनिट या ठिकाणी कंप्लीट होईल. क्लिअर. थर्ड युनिट खूप वास्ट आहे. थर्ड युनिट आहे याच्यामध्ये मल्टिपल प्रॉब्लेम्स, मल्टिपल क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत मल्टिपल टाइम्स. असे असल्यामुळे युनिट 3 हे तुमचं खूप मोठं होतं. तुम्ही युनिट 6 मध्ये फक्त थिअरी रीड करा. थिअरी मधून 100% क्वेश्चन पडतील. 15-16 क्वेश्चन्स मधून जे पडले ते परफेक्ट लिहा. तुमचे 12-13 मार्क तिथं पुढे जात नाही. ट्युरिंग मशीन म्हणजे अरिथमॅटिक ऑपरेशनवर ऍडिशन ऑफ युनरी नंबर, सबट्रॅक्शन ऑफ युनरी नंबर, मल्टिप्लिकेशन ऑफ युनरी नंबर, 2's कॉम्प्लिमेंट हे 4 क्वेश्चन मधून एक क्वेश्चन पडतो 9 मार्कला. त्याच्यानंतर DFA टू ट्युरिंग मशीन, RE टू ट्युरिंग मशीन आणि जनरल ट्युरिंग मशीन याचे क्वेश्चन व्यवस्थित प्रिपेअर करा. युनिट 5 त्या ठिकाणी होतोय. PDA मध्ये पॅलेंड्रॉम वरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. CFG टू PDA किंवा PDA टू CFG 100% क्वेश्चन 9 मार्कला विचारला जातो. याच्यामध्ये थिअरी फक्त तुमची टॉप डाऊन पार्सिंग आणि बॉटम अप पार्सिंग
हे करायचे. त्याच्यानंतर ग्रामर मध्ये आले तर ग्रामर मध्ये तुमचं पार्स ट्री प्रिपेअर करायची. याच्यामध्ये तुमचं लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन, राईट मोस्ट डेरिव्हेशन, लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन, राईट मोस्ट डेरिव्हेशन येतं. तुम्हाला एखादी ट्री दिली असेल त्याच्यामधून तुम्हाला लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन काढायला लावतील, राईट मोस्ट डेरिव्हेशन काढायला लावतील. त्याच्यानंतर अँबिग्युअस ग्रामरचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अँबिग्युटी कशी रिमूव्ह करायची, हाऊ टू रिमूव्ह द अँबिग्युटी, म्हणजे अँबिग्युअसचा एक क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो. अँबिग्युअस ग्रामर. त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन ऑफ ग्रामर. सिम्प्लिफिकेशन ऑफ ग्रामरच्या 3 मेथड्स आहेत. एलिमिनेशन ऑफ नल प्रोडक्शन, एलिमिनेशन ऑफ युनिट प्रोडक्शन, एलिमिनेशन ऑफ युजलेस सिम्बॉल्स. हे 3 मेथड याच्यावर एखादी क्वेश्चन आला तर येऊ शकतो. दॅट इज अ सिम्प्लिफिकेशन ऑफ ग्रामर. सिम्प्लिफिकेशन ऑफ ग्रामर हे झालं तुमचं बेसिक 3rd युनिट मध्ये सिम्प्लिफिकेशन ऑफ ग्रामर वगैरे. पण याच्या अगोदर 3rd युनिट म्हटल्यानंतर याचं खूप वास्ट सिलेबस असल्यामुळे 3rd युनिट मध्ये कन्फर्म तुम्हाला CNF चा क्वेश्चन प्रिपेअर करून ठेवा. चॉम्स्की नॉर्मल फॉर्म आणि GNF ग्रीबॅक नॉर्मल फॉर्म, या दोघांपैकी एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी ग्रामर एक कन्व्हर्जन. ग्रामर कन्व्हर्जनचे जे टाइप आहेत त्याला खूप व्हॅल्यू आहे. फॉर एक्झाम्पल DFA टू राईट लिनियर ग्रामर, DFA टू लेफ्ट लिनियर ग्रामर, राईट लिनियर ग्रामर टू DFA, लेफ्ट लिनियर ग्रामर टू DFA. क्लिअर? एवढे क्वेश्चन तुम्ही जरी प्रिपेअर केले तरी तुम्हाला खूप मार्क्स पडू शकता. याच्यात जास्त जेवढे प्रॉब्लेम तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं लॉजिक हे डेव्हलप होईल. पूर्ण लॉजिकवर डिपेंडेंट आहे. या ठिकाणी तुम्ही असं नाही की हा फॉर्मॅट असा आहे तर तसंच यायला पाहिजे असं काही नाही. क्लिअर?